अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे उद्या आहे गुरुपौर्णिमा. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की उद्याच दिवस प्रत्येक स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी खूप खूप महत्वाचा आहे. दिवाळीपेक्षाही खूप मोठा उत्सव उद्या आपल्या सर्व दिनरूपी स्वामी समर्थ केंद्रामध्ये, मठामध्ये होणार आहे आणि आपण आपल्या घरी सुद्धा मोठ्या उत्साहात तो साजरा देखील करणार आहोत. आता कालच्या व्हिडिओमध्ये मी परत सुरुवातीला सांगेन की कालच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, पूजा मांडणी कशी करायची आहे, नैवेद्य काय दाखवायचा आहे, कशा पद्धतीने दाखवावा, सोबत आपला एक तीर्थ प्राशन करायचं, त्याबद्दलचा मंत्र आणि तीर्थ कसं प्राशन करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं गुरुपौर्णिमेला कुठली सेवा करायची आहे, जी प्रभावी सेवा आहे, आणि अजून एक गोष्ट गुरुपद घेताना काय बोलायचं आहे किंवा गुरुपद स्वामींना कसं द्यावं घरच्या घरी, याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती कालचे व्हिडिओ दिलेली आहे. ज्यांनी अजूनपर्यंत हा व्हिडिओ पाहिलेला नसेल पूजा मांडणीचा, त्यांनी जाऊन चेकआउट करा. आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कालच्या व्हिडिओची लिंक पिप करते, ती तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. लिंकला क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओवरती पोहोचून जाल. तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ सुद्धा खूप खूप महत्वाचा आहे आणि काही जणांचे प्रश्न सुद्धा आहे, त्याबद्दल सुद्धा आज उत्तर देणार आहे व्हिडिओमध्ये. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, सर्वप्रथम मी एकच सांगेल की खूप जण गुरुपौर्णिमेत श्री स्वामी चरित्र सार्वमत ग्रंथाचं पारायण करत आहेत. 21 दिवसाचं असेल, 11 दिवसाचं किंवा 7 दिवसांचं असेल. सोबत काही जण असे सुद्धा आहेत की जे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण देखील करत आहेत. आता जे स्वगृही, ज्या विवाहित, जे सांसारिक माणसं आहेत ते पारायण करतायत, कुठलेही असेल ते करतायत, त्याबद्दल तर मला खरंच म्हणजे एक वाटतं अभिमानच आहे किंवा तुम्ही स्वामी सेवा करता आहात गुरुपौर्णिमेनिमित्त, वेळात वेळ काढून आणि आपल्या सर्व सांसारिक अडचणी सांभाळून, असे समस्या सांभाळून तुम्ही सेवा करा, ते तर मला कौतुक आहेच त्याचं. पण सगळ्यात महत्वाचं मी आज सगळ्यात जास्त अशा व्यक्तींचं कौतुक करणार आहे, ते म्हणजेच काय, की अशी सुद्धा काही ताई आणि दादा आहेत जे विद्यार्थी दशेत आहेत, कुमारिका आणि आपले मुलं आहेत, जे हॉस्टेलला राहून सुद्धा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहेत. आता मला एक सांगा, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण घरामध्ये करताना सुद्धा नियम अटी पाळतो, सर्व काही करतो, नैवेद्य वगैरे आपण उद्यापन व्यवस्थित करू शकतो. पण आपणास माहितीये का की जे विद्यार्थी दशेमध्ये आहेत, जे रूमवरती तर ते हॉस्टेलवर राहून सुद्धा पारायण गुरुचरित्र ग्रंथाचं, साधं सुद्धा नाही, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हॉस्टेलवर, रूमवर राहून करत आहेत. याबद्दल मला खरंच खूप कौतुक वाटत आहे, कारण की आजची जी जनरेशन आहे ती सुद्धा सेवा पारायण करते आहे, बघून खूप आनंद वाटला. आणि खरंच त्यांना जे उद्यापन करायचं आहे, जे नियम अटी सांभाळून ते पारायण करत आहेत, अक्षरशः खाली झोपायचे जे काही नियम आहेत ते सुद्धा ते पाळत आहेत. बघा, मला खरंच खूप कौतुक आहे त्या आजच्या या मुला मुलींचं, जे आता हॉस्टेलवर किंवा रूमवर आहेत त्यांना पारायण करतात. मी खरंच स्वामीचरणी खरंच प्रार्थना करेल, जे कोणी या गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा जे सदैव स्वामींची सेवा करतात, दत्त महाराजांची सेवा करतात, पारायण वेळोवेळी करतात, त्या सर्वांच्या समस्या दूर करून सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण करू, ही स्वामीचरणी प्रार्थना. तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ असा आहे की आपणास माहिती असेल की गुरु कृपा होणं आपल्यावरती खूप महत्वाचं असतं. आयुष्यामध्ये गुरु करणं सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण की आपल्याला जर परमेश्वर समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला गुरुचरणी लीन व्हावंच लागतं, नतमस्तक व्हावंच लागतं. आणि आयुष्यामध्ये एकदा तरी गुरु करून बघा तुम्हाला किती छान छान अनुभूती येईल. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जे आता संसारामध्ये आहोत, सांसारिक प्रापंचिक आयुष्य जगत आहोत, ते जगत असताना आपल्याला गुरुचं मार्गदर्शन जर असेल सोबतीला, तर आपला संसार असेल किंवा ज्या काही प्रापंचिक गोष्टी आहेत, त्या सगळ्या काही सुरळीतपणे पार पडत असतात. कारण की आपण जर अध्यात्मच आपल्या आयुष्यात नसेल, फक्त आपण संसार आणि प्रपंचच करत आहोत, फक्त धावपळच करतो आहोत, पैसाच कमवत आहोत, तर आपण कधीतरी एका वाईट मार्गावर सुद्धा जाऊ शकतो. आणि कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपले जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते आपल्याला भोगून जास्तीत जास्त त्रास हे सहन करावे लागतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की प्रारब्धाचे भोग कमी व्हावे, त्याचा त्रास आपल्याला होऊ नये आणि आपलं सांसारिक प्रापंचिक आयुष्य व्यवस्थित जावं, तर आपल्याला आयुष्यात नक्कीच गुरु करावा. ज्यांनी कुणी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलेलं आहे, त्यांना माहिती असेल किंवा आता भरपूर जण करत आहेत, त्यांनी 53व्या अध्यायामध्ये नक्कीच बघावं की असं म्हटलं आहे की जर तुम्ही आयुष्यामध्ये जर गुरु केला तर त्याचं काय अनुभूती असते, किंवा गुरु कृपा म्हणजे काय. तर ब्रह्मदेवाने तुम्ही ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस ब्रह्मदेवाने तुमच्या कपाळावरती कितीही वाईट दुष्टाक्षरे लिहिलेली जरी असतील ना, किंवा तुमची पत्रिका किंवा कुंडली कितीही वाईट असेल ना, पण ज्या वेळेस तुम्ही तुम्ही आयुष्यामध्ये गुरु करता आणि गुरुचरणी लीन होता, नतमस्तक होता, त्यावेळेस तुमच्या कपाळावरची पूर्ण दुष्टाक्षरे ही मोडली जातात, खोडली जातात आणि एक चांगलं अक्षरे तुमच्या कपाळावर लिहिली जातात. तुमची पत्रिका चांगली होते, कितीही वाईटातली वाईट तुमची पत्रिका असू देत किंवा कुंडली असू देत,
पण ज्यावेळेस तुम्ही आयुष्यात गुरु करता किंवा कोणालाही गुरु करा, पण ज्यावेळेस मी अध्यात्मामध्ये येतात त्यावेळेस तुमची ती पत्रिका सुद्धा आपोआप तुमची ती चांगली होते. आणि कितीही लोक म्हणतात की नाही तुझ्या पत्रिकेत हे दोष आहेत ते दोष आहेत, पण ज्यावेळेस तुम्ही स्वामींच्या गुरूंच्या चरणी लीन आहात ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कुठले वाईट गोष्टी घडणार नाहीत. हे मी तुम्हाला शाश्वती 1,00,000% देऊ शकते. आता युवा मेन मुद्द्यावर ते म्हणजेच काय, तर आता सगळ्यात प्रथम प्रश्न होता तो म्हणजेच काय महिलांचा, की ताई उद्या गुरुपौर्णिमे निमित्त आपण उपवास केलाच पाहिजे का? तर मी एक सांगेल की बा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण उपवास करायलाच पाहिजे. हा काही बंधनकारक नियम नाही आहे. तुमची इच्छा असेल यथाशक्ती तुम्ही उपवास करू शकता, नाही केला तरी सुद्धा चालणार आहे. आणि ज्यांना उपवास करायचा असेल त्यांनी काय करावं, की बा एक गुरुपद घेईपर्यंत किंवा गुरुपूजन होईपर्यंत आपण उपवास करावा. फक्त चहा फळं घेऊ शकतो, दूध वगैरे घेऊ शकतो. आणि एकदा गुरुपूजन आपलं गुरुपद घेऊन वगैरे सगळं झालं, नैवेद्य आरती आपण दाखवतोच गुरुपौर्णिमेला घरच्या घरी, ते सगळं काही झालं तर तुम्ही जेवण करू शकता किंवा दिवसभर उपवास करा, संध्याकाळी उपवास सोडला तरी सुद्धा चालणार आहे. काही अशी जबरदस्ती नाही की उपवास केलाच पाहिजे. तर हे एक झालं. दुसरा प्रश्न खूप जणांचा आला तो म्हणजेच काय, की ताई गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुपद घ्यायचं असतं, वर्षातून एकदाच हा दिवस असतो, पण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्हाला सुतक आहे, विटाळ आहे किंवा मासिक धर्म आहे. मासिक धर्म असेल तर ह्या 3 गोष्टी जर असेल तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी उद्या, तर मी एकच सांगेल की आपल्याला आता ठीक आहे, आपल्याला गुरुपूजन नाही करता येणार, अभिषेक करता येणार नाही, हातात तीर्थ घेऊन ते प्राशन करता येणार नाही किंवा स्वामींना नारळ ठेवून गुरुपद देता येणार नाही. तर अशा वेळेस काय करायचं, मानस पूजेने आपल्या सगळ्यात मोठी सेवा, सगळ्यात छान अशी सेवा म्हणजेच काय, मानस पूजेने सुद्धा आपण स्वामींना गुरुपद देऊ शकतो. मानस पूजा म्हणजेच काय, तर फक्त जर समजा आपलं सुतक विटाळ आहे तर काय करायचं, एका ठिकाणी बसून आपण काय करायचं, स्वामींना मनोमन आपण म्हणजे प्रार्थना करायची. जी आपण गुरुपद घेताना बोलतो ना, ते फक्त मनामध्ये हात जोडून आपण प्रार्थना करायची की स्वामी समर्थ महाराज, आज मला सुतक आहे, विटाळ आहे, आम्हाला पडलेला आहे किंवा काही कारणास्तव मला आज गुरुपद घेता येणार नाही आहे, तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक करून, पण तरी सुद्धा या माझ्या मानस पूजेने मी तुम्हाला आज गुरुपद देत आहे आणि माझा तुम्ही खरंच पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझा सांभाळ करावा, माझ्या कुटुंबाचा सांभाळ करावा, माझा योगक्षेम तुमच्या चरणी मी लीन करते आहे. सर्व काही तुम्ही माझं म्हणजे म्हणतात ना की स्वामी महाराज तुम्ही माझे पिता, परमात्मा, गुरु आहात, सर्व काही आहात आणि सगळं काही तुम्ही सांभाळून घ्या. आजपासून मी तुम्हाला गुरुपद दिलं आहे आणि तुम्ही माझं गुरुपद स्वीकार करावा आणि मला शिष्य म्हणून स्वीकार करावं. असं मनातल्या मनात घरातल्या एखाद्या छान अशा ठिकाणी बसून तुम्ही मनातल्या मनात स्वामींना तुम्ही प्रार्थना करा. स्वामींना असं नाही की आपण समोर बसून अभिषेक करून किंवा तीर्थप्राशन करून किंवा नारळ ठेवूनच आपण गुरुपद घ्यावं. आता काहींना अडचणी येऊ शकतात, पण त्यांना गुरुपद घ्यायचं आहे, मग वर्षभर वाट बघायची का, तर नाही. तुम्ही स्वतःच्या मानस पूजेने म्हणजे मनातल्या मनात स्वामींना तुम्ही प्रार्थना करा आणि गुरुपद द्या. स्वामी महाराज नक्कीच तुमचं गुरुपद स्वीकारतील. कारण की स्वामी महाराजांना फक्त तुमचं निर्मळ भक्ती आणि तुमचे विचार जर चांगले असेल, कर्म चांगले असेल आणि तुमची प्रामाणिकपणा असेल तर नक्कीच स्वामी महाराज तुमचं गुरुपद स्वीकार करतील. त्यासाठी कुठल्याही गोष्टी तुम्हाला म्हणजे कुठल्याही गोष्टी आपल्याला नियम मोडून करायच्या नाही आहेत. तर हे तुम्हाला कळालं असेल. मासिक धर्म असेल, तर सुतक विटाळ असेल तर तुम्हाला मानस पूजेने तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे. हे एक झालं. कारण की गुरुपौर्णिमा ही तिथे खूप प्रभावी असते आणि या दिवशी आपण स्वामींना गुरुपद द्यायचं असतं. आता मी एकच सांगेल की ज्यांना कोणाला जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र आहे त्यांनी आजच इथे चौकशी करा की उद्या गुरुपद जे देण्याचं जे काही विधी आहे केंद्रामध्ये तो किती वाजेपासून ते किती वाजेपर्यंत आहे. आता माझ्याजवळ जे केंद्र आहे तिथे सकाळी 8 वाजल्यापासून भूपाळी आरतीपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. तर तुमच्या इथे कसं आहे तुम्ही बघा, जाऊन तिथे बघू शकता. गुरुपीठामध्ये सुद्धा उद्या गुरुपद चालू असणार आहे. त्यामुळे तिथे सुद्धा जिथे कुणी जवळपास राहत असेल तिथे जाऊन तुम्ही गुरुपद घेतलं अतिशय उत्तम. खूप उद्या तर खूप मोठा उत्सव असणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या दिंडोरीमध्ये, दिंडोरी दरबारात, गुरुपीठामध्ये, अक्कलकोटला सुद्धा असणार आहे. जिथे शिर्डीला साईबाबांच्या चरणी सुद्धा तिथे खूप मोठा उत्सव असणार आहे. गजानन महाराजांचे तिथे सुद्धा खूप मोठा उत्सव असणार आहे. त्यामुळे नक्कीच सांगेल की बा उद्या खूप मोठा दिवस आहे. तर हे झालं. आता एक गोष्ट म्हणजेच काय सगळ्यात महत्वाची, किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आता आपल्याला ठीक आहे आतापर्यंत कुठलीच सेवा जमली नाही, लहान बाळ होतं किंवा इतर काही कारण होते किंवा जॉब आहे किंवा कॉमन फॅमिली आहे किंवा इतर काही गोष्टी होत्या, सुतक विटाळ चालू होतं, आम्हाला कुठलीच सेवा करायला जमली नाही. तर मी एकच सांगेल की ठीक आहे तुम्हाला 21 दिवसांच्या, 11 दिवसांच्या, 7 दिवसांच्या किंवा 3 दिवसाच्या सुद्धा तुम्हाला कुठल्या सेवा जमलेल्या नसतील स्वामींच्या करायला, नामस्मरण नाही कुठली सेवा जमली नसेल, तर उद्या खूप प्रभावी दिवस आहे गुरुपौर्णिमा दिवस. या दिवशी तरी आपण वेळात वेळ काढून ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही तुम्हाला एक सेवा नक्कीच करायची आहे, ती प्रत्येकाने उद्या करावी. मी खरं सांगते, आपल्याला माहिती असेल सगळ्यांना, परत सांगायची गरज नाही आहे. ही पोथी सगळ्यांना माहिती आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं भलेही तुम्ही कितीही आतापर्यंत 21 पारायण केले आहेत, 11 पारायण केले आहेत या पोथीचे किंवा 7 केले आहेत, 3, 5 किती केले आहेत, तरी सुद्धा
ते कशासाठी तुम्ही केली असणार आहेत आतापर्यंतची संकल्पित स्वतःची काहीतरी इच्छा किंवा अडचण दूर होण्यासाठी, इच्छा पूर्ण होण्यासाठी. पण उद्याच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या पोथीचं एक संपूर्ण पारायण 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप असेल, तारक मंत्राचं पठण असेल, ही फक्त सेवा जी आहे ती पूर्ण आपल्याला स्वामींना तिथे अर्पण करायची आहे. उद्या फक्त ही सेवा 11 माळी जप आणि तारक मंत्राचं पठण यथाशक्ती 1 वेळेस करा, 11 वेळेस करा. पण ही सेवा फक्त आणि फक्त स्वामींसाठी असणार आहे. ती तुम्हाला एक गुरु दक्षिणा म्हणून स्वामींना द्यायची आहे. ही सेवा करत असताना कुठलीही इच्छा पूर्ण व्हाव्या किंवा अडचणी दूर व्हाव्या असं मागायचं नाही. आतापर्यंत तुम्ही सेवा केला 21 दिवसांच्या 11, 7, 3, 5 काय ते केलं असेल ते काहीतरी तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ते करतील स्वामी महाराज पुढे जाऊन. पण उद्याची ही जी सेवा आहे ती फक्त आणि फक्त स्वामींसाठीच असणार आहे. आणि ही सेवा तुम्हाला माहिती आहे किती अनुभूतीकारक आहे. आणि स्वामींसाठी तुम्ही एक माळ जरी जप केला ना उद्या, ती त्याची सुद्धा परतफेड स्वामी महाराज तुम्हाला 100 पटीने जास्त देत असतात. त्यामुळे मी एकच सांगेल की उद्या या पोथीचं संपूर्ण पारायण नक्कीच करायचं आहे. ज्यांनी संकल्पयुक्त सेवा जरी पूर्ण झाल्या असतील, ज्यांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जरी पूर्ण केलं आहे, त्यांनी सुद्धा उद्या आवर्जून ह्याचं एक पारायण उद्या नक्कीच करायचं आहे. 11 माळीच, एक माळ नाही 11 माळीच उद्या श्री स्वामी समर्थांचा जप झालाच पाहिजे उद्या. आणि उद्या खूप प्रभावी तिथी आहे आषाढी पौर्णिमा, व्यास पौर्णिमांसोबत आपली गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे गुरूंना आपण काहीतरी दक्षिणा देणं आपलं कर्तव्य आहे. 5-5 किलोचे लाडू असेल किंवा 5-5 किलोचे म्हणजे डझनभर फळं असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, ते थोडं कमी ठेवा, पण सेवा जास्त करावं द्या. कारण की आपण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ठीक आहे त्या आपण कराव्या दान धर्म, पण त्याचा जास्त उहापोहा न करता आपण जर मनापासून श्रद्धेने जर उद्या स्वामींना एक भेट म्हणून किंवा गुरुदक्षिणा म्हणून जर सेवा जर आपण त्याच्यासाठी जर केली ना, तर ती कायम स्वरूपी त्याच्याजवळ राहणार आहे. आणि आपल्या गुरुबळ असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी ते नक्कीच आपल्या दूर होणार आहेत. आणि स्वामींना सगळं माहिती आहे, काही सांगायची गरज नाही. स्वामींना सगळं माहिती आहे की आपल्या मनात काय चाललंय, आपल्या आयुष्यात काय चाललंय, सगळं माहिती आहे त्यांना. श्री स्वामी समर्थ महाराजांना आपला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सगळं माहिती असते, कारण की ते ब्रह्मांड नायक आहेत. म्हणून सांगते की उद्याची फक्त सेवा फक्त आणि फक्त दिवसभरात वेळात वेळ काढून, जॉबवरून आल्यावर करा, रात्री झोपेपर्यंत कधीही करा, जॉबला जायच्या आधी करा, कधीही करा, पण नक्कीच उद्या ही सेवा झालीच पाहिजे. प्रत्येकाने वेळात वेळ काढून ही सेवा नक्कीच करा. मी सुद्धा करणार आहे, त्यामुळे सांगते तुम्ही सुद्धा करा. आणि अजून एक गोष्ट, अजून एकाने विचारलं होतं की ताई गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरातल्या सर्वांनीच गुरुपद घेणं गरजेचं आहे का? तर हो, सर्वांनी गुरुपद घ्यायचं आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट जी विचारली गेली की ताई लहान मुलांनी सुद्धा घ्यायचं आहे का, मुलगा मुलगी जे काही असेल तुम्हाला त्यांनी गुरुपद घ्यायचं का? तर हो, त्यांना तर आवर्जून घ्यायला हवा गुरुपद. कारण की विचार करा, आपल्याला आता मोठ्यापणी स्वामी महाराज कळाले, गुरु कळाले, त्यांना त्यांच्या आयुष्यात लहानपणी जर गुरु आणि स्वामींचा जर आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असेल तर विचार करा त्यांचं आयुष्य किती सुंदर होऊ शकतं, किती छान आयुष्य आणि संस्कार त्यांच्यावर होतील. आणि गुरुपद जर त्यांनी घेतलं तर स्वामी महाराज सदैव त्यांचा सांभाळ करतील. म्हणून लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी उद्या गुरुपद घ्यायचं आहे, विसरायचं नाही. तर अशी एक सेवा होती. आणि असं तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे आजची व्हिडिओ दिलेली आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे म्हणून सांगते आहे. तर आता व्हिडिओ ते थांबवते. श्री स्वामी समर्थ.